नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, स्वागत करतो आपलं आत्मबल फाउंडेशन आवळी बुद्रुक तालुका राधानगरी जिल्हा कोल्हापूर या आमच्या ऑनलाईन तसेच ऑफलाईन स्पर्धा परीक्षा मार्गदर्शन केंद्रामध्ये। बघा, आज आपण एमपीएससी तसेच यूपीएससी या परीक्षांच्यासाठी एक फाउंडेशनल कोर्स स्टार्ट करत आहोत, ज्या माध्यमातून जे काही विषय एमपीएससी साठी असतील त्याचबरोबर यूपीएससी साठी आवश्यक असतील त्यांचा इंटिग्रेटेड अभ्यास करण्याचा आपण प्रयत्न करणार आहोत। त्याचबरोबर जे एमपीएससी साठी वेगळे सब्जेक्ट्स असतील आणि यूपीएससी साठी वेगळे सब्जेक्ट्स असतील ते वेगवेगळ्या प्लेलिस्टच्या माध्यमातून घेण्याचा प्रयत्न करू। तर बघा, या दोन्हींच्यासाठी अत्यंत महत्त्वाचा जो विषय आहे तो म्हणजे पॉलिटी किंवा इंडियन पॉलिटी। हा आपण आता सुरू करतोय। भारतीय राज्यव्यवस्था। ओके, आता हा जो सब्जेक्ट आहे इंडियन पॉलिटी भारतीय राज्यव्यवस्था, या भारतीय राज्यव्यवस्था या सब्जेक्ट मध्ये म्हणजे पॉलिटी मध्ये आपण नेमका कशाचा अभ्यास करत असतो? पॉलिटी मध्ये तर आपण अभ्यास करत असतो पॉलिटिकल सिस्टमचा। म्हणजे एखाद्या देशाच्या राजकीय व्यवस्थेचा, आपण भारताविषयी बोलूया कारण इंडियन पॉलिटी भारतीय राज्यव्यवस्था म्हणतोय आपण, त्यामुळं या पॉलिटी या सब्जेक्ट मध्ये आपण पॉलिटिकल सिस्टम म्हणजे राजकीय व्यवस्थेचा अभ्यास करतो। आता तिथली जी राजकीय व्यवस्था असते म्हणजे पॉलिटिकल सिस्टम असते ती आधारलेली असते बेस्ड ऑन कॉन्स्टिट्यूशन। ती कशावर आधारलेली असते? कॉन्स्टिट्यूशनवर आधारलेली असते, म्हणजे संविधानावर आधारलेली असते। एखाद्या देशाची जी काही राजकीय व्यवस्था आहे ती आधारलेली असते कॉन्स्टिट्यूशनवर आणि त्याचाच आपल्याला अभ्यास करायचा आहे। ओके, आता याचा अर्थ असा आहे, हे जे कॉन्स्टिट्यूशन आहे, दिस कॉन्स्टिट्यूशन संविधान, ह्याला आपण त्या देशाचा पॉवर मॅप असं म्हणतो। तो पॉवर मॅप असतो, म्हणजे आपण मॅप म्हणजे नकाशा काढतो, नकाशांच्या वर वेगवेगळी ठिकाणं दाखवत असतो, बरोबर आहे का? त्याच पद्धतीने या कॉन्स्टिट्यूशन मध्ये कोणाची किती पॉवर आहे, शक्ती कोणाकडे किती किती आहे ते एक पद्धतीने दर्शवणारा तो नकाशा आहे असं आपण सांगू शकतो। दिस इज अ पॉवर मॅप। ओके, आता याला पॉवर मॅप असं आपण का म्हणतो? याचं कारण काय आहे की याला आपण पॉवर मॅप म्हणायचं आहे? तर बघा, ह्याच्यामध्ये म्हणजे कॉन्स्टिट्यूशन मध्ये जे काही सरकार आहे म्हणजे गव्हर्नमेंट आहे, ओके, आपलं जे काही सरकार आहे, आपण जे सरकार चालत असतं आपलं, त्याचे वेगवेगळे ब्रँचेस असतात, अंगे असतात त्याची वेगवेगळे, ठीक आहे, आपण ती बघायची आहेत, सर्वच्या सर्व या गोष्टी पाहायच्या आहेत। ओके, त्यातल्या प्रत्येक ब्रँचचं नेमकी पॉवर आणि फंक्शन्स काय आहेत, त्यातल्या प्रत्येक ब्रँचेसची पॉवर्स काय आहेत आणि त्याची फंक्शन्स काय आहेत, म्हणजे त्याची कार्य काय आहेत, ह्या सर्व दोन्ही गोष्टी हे आपल्याला कोण सांगत असतं? कॉन्स्टिट्यूशन सांगत असतं। आणि म्हणून कॉन्स्टिट्यूशनला आपण इथला पॉवर मॅप असं म्हणतो, ठीक आहे? ओके, आणि या गोष्टींचा अभ्यास आपल्याला पॉलिटी या विषयामध्ये करायचा आहे। आता पुढे बघा, आता आपण सगळ्यात महत्त्वाची जी गोष्ट स्टार्ट करणार आहे ती व्हॉट इज मीन्स कॉन्स्टिट्यूशन। मग नेमकं हे कॉन्स्टिट्यूशन म्हणजे काय? आता आपल्याला समजलं, ह्या कॉन्स्टिट्यूशन किंवा संविधान याच्या आधारावर आपली पॉलिटिकल सिस्टम काम करत असते, आपली राजकीय व्यवस्था आपल्या देशातली। एक महत्त्वाची गोष्ट आहे ती म्हणजे दिस इज अ पॉवर मॅप, हा एक पॉवर मॅप आहे। दुसरी महत्त्वाची गोष्ट, कोणतीही जी कंट्री आहे, कोणतीही कंट्री
हे कॉन्स्टिट्यूशन शिवाय एक्झिस्ट होऊ शकत नाही, राहू शकत नाही. म्हणजे याचा अर्थ काय, कॉन्स्टिट्यूशन हे एक सिंपल भाषेमध्ये म्हणाल तर एक रूल बुक आहे. सिंपल भाषेमध्ये एक रूल बुक आहे. ठीक आहे. ह्याच्याशिवाय कोणतीही कंट्री एक्झिस्ट होऊ शकत नाही, राहू शकत नाही. मग ह्या कॉन्स्टिट्यूशनचे आपल्या देशात, आपण इंडियन पॉलिटी बघतोय, मग ह्या कॉन्स्टिट्यूशनचे आपल्यासाठी नेमके फंक्शन्स काय आहेत, कार्य नेमके काय आहेत, कोणती कार्य आहेत. द फंक्शन्स ऑफ कॉन्स्टिट्यूशन्स. फंक्शन्स ऑफ कॉन्स्टिट्यूशन. नेमकं काय काम करतं कॉन्स्टिट्यूशन. ओके. आता कॉन्स्टिट्यूशनचं जर पहिलं काम म्हणाल, सगळ्यात महत्वाचं आणि पहिलं काम म्हणाल तर एक्सप्रेशन ऑफ बेसिक लॉ. एक्सप्रेशन ऑफ बेसिक लॉ म्हणजे काय, तिथल्या देशाचा जो काही सामान्य कायदा आहे, नेमका हा एखादा समजा देश आहे, त्या देशामध्ये नेमका हा देश कोणत्या कायद्याच्या आधारावर काम करतो, एक्सप्रेशन ऑफ बेसिक लॉ, ते जर आपल्याला बघायचं असेल तर ते आपण कुठं पाहू शकतो, कॉन्स्टिट्यूशन मध्ये, कारण त्याच्या आधारावर हा देश काम करत असतो. सो त्याचं पहिलं हे काम आहे ते म्हणजे एक्सप्रेशन ऑफ बेसिक लॉ. एक्सप्रेशन ऑफ बेसिक लॉ म्हणजे सामान्य, एखादा देशाचा सामान्य कायदा असेल, त्या सामान्य कायद्याला व्यक्त करण्याचं काम हे कोण करू शकतं, आपलं कॉन्स्टिट्यूशन करू शकतं. आता सर्वसाधारणपणे आपल्या देशाचा जर विचार कराल तर आपल्या देशामध्ये दोन पद्धतीचे कायदे आहेत. एक म्हणजे काय आहेत, बेसिक लॉज. आपण या सर्व गोष्टी पाहत आहोत. दिस इज ओनली वन इंट्रोडक्शन. म्हणजे काय आहे कॉन्स्टिट्यूशन, कॉन्स्टिट्यूशन मध्ये नेमका कशाचा, म्हणजे कशावर आधारलेला आहे, त्यानंतर त्याची फंक्शन्स, त्याची कार्य काय आहेत ते आपण पाहत आहोत. ओके. बघा, एखाद्या देश, आपल्या देशाचा विचार कराल तर आपल्या देशामध्ये काही बेसिक लॉज आहेत, म्हणजे सामान्य कायदे आहेत. तर आपल्या देशामध्ये काही स्पेशल लॉज आहेत, म्हणजे विशेष कायदे आहेत. म्हणजे काही विशेष कायदे आहेत. आता जे काही बेसिक लॉज किंवा सामान्य कायदे असतात, म्हणजे आपल्या हे देशाच्या कॉन्स्टिट्यूशन मध्ये आहेत बरं का, हे कायदे सर्वसाधारणपणे अमेंडेड करता येऊ शकतात, म्हणजे त्यांच्यामध्ये दुरुस्ती करता येते. म्हणजे त्यांना म्हणायचे सामान्य कायदे, जे अमेंडेड होतात, म्हणजे ज्यांच्यामध्ये दुरुस्ती करता येते, असे कायदे त्यांना म्हणतात सामान्य कायदे. आणि असे कायदे जे सहजासहजी इझिली अमेंडेड करता येत नाहीत, किंवा आपण त्यांना म्हणूया कांट अमेंडेड. अमेंडेड सहजासहजी करता येऊ शकत नाही, त्यांच्यामध्ये दुरुस्ती सहजासहजी करता येऊ शकत नाही. एक्झाम्पल जर आपल्या देशाच्या कॉन्स्टिट्यूशनच्या याच्यानुसार म्हणाल तर ते आहेत फंडामेंटल राईट्स. म्हणजे काय, मूलभूत हक्क. मूलभूत हक्क लक्षात ठेवायचं. हे आपल्या देशामध्ये विशेष कायदे आहेत, कारण त्यांना आपण सहजासहजी अमेंडेड म्हणजे दुरुस्ती करता येऊ शकत नाही. ओके. म्हणजे कॉन्स्टिट्यूशनचं पहिलं फंक्शन काय आहे तर त्या देशाचा जो काही सामान्य कायदा नेमका काय आहे त्याला व्यक्त करणं. म्हणजे त्या आधारावर आपल्याला असं समजू शकतं की हा देश नेमका कशाच्या आधारावर काम करत आहे. ठीक आहे. ओके. त्यानंतर पुढचं फंक्शन काय आहे बघा ह्या कॉन्स्टिट्यूशनचं. ओके. दुसरं फंक्शन आहे ते म्हणजे एक्सप्रेशन ऑफ आयडियोलॉजी, विचारसरणी. दुसरं काम आहे त्याचं एक्सप्रेशन ऑफ आयडियोलॉजी. एक्सप्रेशन ऑफ आयडियोलॉजी म्हणजे काय, त्या देशाची विचारसरणी नेमकी काय आहे ते सुद्धा आपल्याला कशामुळे रिफ्लेक्ट होत असतं, या संविधानामुळे रिफ्लेक्ट होत असतं. हे लक्षात ठेवा, हे फार महत्वाचं आहे. तो देश नेमका कोणत्या विचारसरणीवर काम करत आहे, त्या देशाची फिलॉसॉफी, तत्वज्ञान कोणत्या तत्वज्ञानाच्या आधारावर काम करत आहे, ते जर रिफ्लेक्ट होत असेल, दिसत असेल कुठून, तर ते कुठून दिसतं, कॉन्स्टिट्यूशन मधनं दिसतं. म्हणजे ते रिफ्लेक्ट करण्याचं काम आयडियोलॉजीला किंवा फिलॉसॉफीला
रिफ्लेक्ट करण्याचं काम कोण करत असतं? तिथलं संविधान करत असतं. त्या आधारावर आपल्याला त्या गोष्टी समजतात. पुढचं फंक्शन आहे आपल्या कॉन्स्टिट्यूशनचं तिसरं फंक्शन, महत्वाचं फंक्शन आहे ते म्हणजे ऑर्गनायझेशनल फ्रेमवर्क ऑफ गव्हर्नमेंट. म्हणजे माहिती आहे आपला एखादा जो देश, आपल्या देशाच्या संदर्भात भाव्या, आपला जो देश आहे तो कोण चालवत असतं? आपण सर्वसाधारणपणे म्हणतो आपलं गव्हर्नमेंट चालवत असतो. मग त्या गव्हर्नमेंटचं ऑर्गनायझेशनल फ्रेमवर्क म्हणजे संघटनात्मक रचना नेमकी कशी आहे तिथल्या सरकारची, ते जर कोण दाखवत असेल तर ते कोण दाखवतं? तिथलं कॉन्स्टिट्यूशन दाखवतं. लक्षात ठेवा. ओके, सगळ्यात महत्वाची गोष्ट ऑर्गनायझेशनल फ्रेमवर्क ऑफ गव्हर्नमेंट. ओके, म्हणजे तिथल्या सरकारची संघटनात्मक रचना नेमकी कशी आहे ते दाखवण्याचं काम कोण करत असतं? कॉन्स्टिट्यूशन करत असतं. आता आपल्या देशाच्या बाबतीत जर विचार कराल, आपलं जे गव्हर्नमेंट आहे म्हणजे जे आपलं सरकार आहे त्याचे 3 महत्वाचे अंग आहेत, ऑर्गन्स आहेत. ते म्हणजे पहिलं आहे लेजिस्लेचर म्हणजे कायदेकारी मंडळ. लक्षात ठेवा कायदेकारी मंडळ. दुसरं आपल्या गव्हर्नमेंटचं म्हणजे हे गव्हर्नमेंट म्हणजे काय तर ह्या 3 गोष्टी लक्षात ठेवा. ठीक आहे. दुसरं आहे ते म्हणजे एक्झिक्युटिव्ह म्हणजे कार्यकारी मंडळ. आणि तिसरं आहे ज्युडिशियरी म्हणजे न्यायमंडळ. लक्षात ठेवा आपल्या गव्हर्नमेंटमध्ये हे 3 महत्वाचे अंग आहेत. कोणते? लेजिस्लेचर, एक्झिक्युटिव्ह आणि ज्युडिशियरी. ओके, आता आपल्याला माहित आहे जे लेजिस्लेचर आहे ते आपल्या देशासाठी कायदा तयार करतं. याचा नेमका अभ्यास आपण ह्या पूर्ण विषयामध्ये पुढे जाऊ तसा करणार आहोत. ठीक आहे. हा जो कायदा केलेला आहे त्याला एक्झिक्यूट करण्याचं काम, त्याला ऍक्च्युअल मध्ये आणण्याचं काम कोण करत असतं? एक्झिक्युटिव्ह करत असतं. लक्षात ठेवा, म्हणजे कार्यकारी मंडळ करत असतं. आणि हा जो केलेला कायदा आहे किंवा हे जे केलेलं कार्य आहे हे संविधानानुसार आहे का नाही किंवा चेक करण्याचं काम कोण करत असतं? ही ज्युडिशियरी. न्याय देण्याबरोबरच चेक करण्याचं काम, ह्यांना आणि ह्यांना चेक करण्याचं काम हे ज्युडिशियरी करत असतं. ठीक आहे. तर जे नेमकं संविधान आहे ते आपल्या भारताच्या संविधानामध्ये ह्या गव्हर्नमेंटचे जे काही 3 अंग आहेत त्यांचे नेमके फंक्शन्स काय आहेत, म्हणजे नेमकी त्यांची कार्य काय आहेत, त्याचबरोबर त्यांच्यामध्ये इंटर रिलेशनशिप कसं आहे, त्यांच्यामध्ये सहसंबंध नेमका ह्या तिन्हींच्या मध्ये कसा आहे हे दाखवण्याचं जर कोण काम करत असेल तर ते कोण काम करतं? कॉन्स्टिट्यूशन करतं. म्हणजे हे लक्षात ठेवा, फार महत्वाचं आहे. गव्हर्नमेंटमध्ये आपल्याला ह्या 3 गोष्टी पाहायला मिळतात आणि गव्हर्नमेंटमधल्या ह्या 3 गोष्टी आणि त्या 3 गोष्टींची फंक्शन्स, त्यांच्यातलं इंटर रिलेशनशिप जर कुठं असेल, आपल्याला कुठं दिसतं हे, तर ते दिसतं आपल्या कॉन्स्टिट्यूशनमध्ये. ते फार महत्वाचं आहे, कारण की ह्या आधारावर आपला काय चालत असतो? देश चालत असतो. हे लक्षात ठेवणं फार गरजेचं आहे. ओके. त्यानंतर पुढचं फंक्शन आहे आपल्या कॉन्स्टिट्यूशनचं ते म्हणजे लेवल्स ऑफ गव्हर्नमेंट. म्हणजे पातळी, कोणत्या पातळीवर तिथलं सरकार काम करतं ते सुद्धा कुठं सांगितलेलं असतं? आपल्या संविधानामध्ये किंवा कॉन्स्टिट्यूशन मध्ये सांगितलेलं असतं. हे लक्षात ठेवा. आता या प्रत्येकाची माहिती आपण पुढे सर्व माहिती या घेत आहोत. आता फक्त सध्या नावे लक्षात ठेवा. लेवल्स ऑफ गव्हर्नमेंट म्हणजे काय? फेडरल असेल, फेडरल म्हणजे संघराज्यीय असेल, किंवा आणखीन एक घटक आहे त्याच्यातला कॉन्फेडरल असेल. पाहणार आहोत आपण ही काय गोष्ट आहे. त्यानंतर आणखीन असेल ती म्हणजे युनिटरी किंवा एकात्मिक असेल.
हे नेमकं काय आहे, ह्या लेवल्स ऑफ गव्हर्नमेंट नेमकी सरकारची कोणत्या पातळीवर काम करतं, म्हणजे फेडरल असेल किंवा युनिटरी असेल, मग ह्या फेडरल किंवा युनिटरीमध्ये नेमका काय फरक आहे, ह्या सर्व गोष्टी आपण पाहणार आहोत. पण हे सांगितलेलं कुठं असतं किंवा हे समजतं कशामुळे आपल्याला, तर त्या कॉन्स्टिट्यूशनमध्ये. कारण कॉन्स्टिट्यूशनमध्ये सांगितलेलं असतं की सरकारनं, गव्हर्नमेंटनं ह्या पातळीवर काम करायला पाहिजे. ठीक आहे, म्हणजे फेडरल असेल किंवा युनिटरी ह्या पातळीवर, हे लक्षात ठेवा. आणि सगळ्यात महत्त्वाचं याचं जर फंक्शन असेल आपल्या कॉन्स्टिट्यूशनचं, तर ते सगळ्यात महत्त्वाचं फंक्शन आहे ते म्हणजे पाचवं आणि सगळ्यात महत्त्वाचं फंक्शन लक्षात ठेवा, इट रेग्युलेट्स द रिलेशनशिप बिटवीन स्टेट अँड इट्स सिटीजन्स. म्हणजे बघा, रेग्युलेट्स, ओके, रेग्युलेट्स द रिलेशनशिप बिटवीन स्टेट अँड इट्स सिटीजन्स. म्हणजे मी सांगेन तुम्हाला, ओके, म्हणजे काय, राज्य आणि नागरिक, स्टेट म्हणजे राज्य आणि नागरिक, ओके, यांच्यातील संबंध, सहसंबंध याचं नियमन करण्याचं काम कोण करत असतं, लक्षात ठेवा, कॉन्स्टिट्यूशन करत असतं. कुणाला, बघा आपलं माहिती आहे आपल्याला, गव्हर्नमेंट आहे किंवा राज्य आहे आणि राज्यामध्ये काय आहेत, नागरिक आहेत. ओके, राज्य आणि नागरिक यांच्यातला जो काही सहसंबंध आहे त्याला रेग्युलेट, नियमन करण्याचं, यांच्यातल्या संबंधाला रेग्युलेट करण्याचं काम कोण करत असतं, आपलं कॉन्स्टिट्यूशन करत असतं. लक्षात ठेवा, काय म्हटलं मी, राज्य व नागरिक यांच्यातील सहसंबंधाचं नियमन, यांच्यातील सहसंबंध नियमन करण्याचं काम लक्षात ठेवा आपलं कॉन्स्टिट्यूशन करत असतं. ओके, आता जर एक उदाहरण घ्यायला झालं याच्यासाठी, एक सिंपल आपण एक उदाहरण घेऊया. आपण लहानपणी एक छोटीपणी एक मालिका लागायची बघा, एक म्हणजे त्याच्यामध्ये अलादीन असायचा, ओके, आणि त्याच्यामध्ये एक जिनी असायचा, जिनी, ओके. आता अलादीन जो आहे, हा अलादीन ह्या जिनीला बोलवायचा आणि त्याच्याकडून काही काम करून घ्यायचा. म्हणजे हा अलादीन कंट्रोल करायचा, कुणाला, जिनीला. ओके, अलादीन कंट्रोल करायचा ह्या जिनीला. आता हा अलादीन ज्या वेळेला कंट्रोल ह्या जिनीला करायचा, त्यावेळी तो अलादीन एक असा लॅम्प वापरायचा, म्हणजे एक सिंपल दिवा वापरायचा. म्हणजे ह्या जिनीला कंट्रोल करण्यासाठी हा अलादीन काय वापरायचा, एक लॅम्प वापरायचा, एक दिवा वापरायचा. म्हणजे तो लॅम्प ऑन ऑफ केला की हा जिनी काय व्हायचा, कंट्रोल व्हायचा. ठीक आहे, सेम त्याच पद्धतीनं हा अलादीन म्हणजे इथले आपल्या भारताचे सिटीजन्स आहेत, नागरिक आहेत. ओके, हे जे नागरिक आहेत, हे सिटीजन्स आहेत, हे सिटीजन्स कंट्रोल करत असतात कोणाला, स्टेटला. लक्षात ठेवा, याच्याऐवजी कोण आहे, स्टेट. पण ह्या स्टेटला कंट्रोल करण्यासाठी कुठल्या तरी लॅम्पची गरज असते, आणि दिस लॅम्प इज नोन ॲज अ कॉन्स्टिट्यूशन. ह्यालाच काय म्हणणार आहे आपण, कॉन्स्टिट्यूशन. लक्षात ठेवा, म्हणजे ह्या कॉन्स्टिट्यूशनचा वापर करून स्टेटला कंट्रोल करायचा आहे. पण कंट्रोल कोण करणार आहे, अलादीन, म्हणजे सिटीजन्स करणार आहेत. लक्षात ठेवा, सिटीजन्स ह्याचा वापर करणार आहेत कॉन्स्टिट्यूशनचा आणि स्टेटला कंट्रोल करणार आहेत. लक्षात ठेवा, दिस इज अ इंटर रिलेशनशिप. कारण की हे नियमन करण्याचं काम कोणी केलं बघा, कॉन्स्टिट्यूशनने केलेलं आहे. हे 2-3 गोष्टी आपल्याला माहित असणं फार गरजेचं आहे. ओके, आता पुढे बघूया आपण. ह्या मला वाटते 2-3 गोष्टी आपल्याला समजलेल्या असतील, फंक्शन्स काय आहेत कॉन्स्टिट्यूशनचे. ओके, पुढे बघा, ऑर्गन्स ऑफ द गव्हर्नमेंट. ऑर्गन्स ऑफ गव्हर्नमेंट म्हणजे सरकारची काही अंग आहेत जे आपण बघितलेले आहेत बघा. लेजिस्लेचर आहे, एक्झिक्युटिव्ह आहे आणि ज्युडिशियरी आहे. त्याची आणखीन थोडीशी माहिती घेण्याचा प्रयत्न करूया. मुळात पूर्ण पॉलिटी याचाच पुढे आपल्याला अभ्यास करायचा आहे, हे लक्षात ठेवा. ठीक आहे, काय थोडंसं पाहूया आपण, ऑर्गन्स ऑफ
गव्हर्नमेंट म्हणजे सरकारची काही अंगे. बघा, सरकारची अंगे, त्याच्यामध्ये आपण एक गोष्ट बघितली ती म्हणजे लेजिस्लेचर. लेजिस्लेचर म्हणजे काय? कायदेकारी मंडळ, जे आपल्या देशासाठी कायदा करतं त्याला काय म्हणायचं? कायदेकारी मंडळ. किंवा आपण आपल्या भारतामध्ये त्याला, ह्याच कायदेकारी मंडळाला काय म्हणत असतो? पार्लियामेंट म्हणत असतो. पार्लियामेंट किंवा त्याला संसद असं म्हणतो. ठीक आहे, पार्लियामेंट संसद असं म्हणतो. आता ही जी काही संसद आहे, ही संसद एक तर युनिकॅमरल लेजिस्लेचर असू शकतं, म्हणजे एकगृही असू शकतं, म्हणजे एकच हाऊस. म्हणजे या पार्लियामेंट संसदेमध्ये हाऊसेस असतात. याची माहिती आपल्याला पुढे घ्यायची आहे. ठीक आहे, दिस इज ओनली वन इंट्रोडक्शन, दिस फर्स्ट चॅप्टर अँड दिस इज ओनली वन इंट्रोडक्शन. ठीक आहे, बघा, लेजिस्लेचर म्हणजे आपल्या देशासाठी हे काय करत असतं? कायदा करत असतं. हे गव्हर्नमेंटचं म्हणजे आपल्या सरकारचं एक अंग आहे, ऑर्गन आहे. ओके, म्हणजे सरकार म्हणजे काय? तर सरकारमध्ये ह्या तीन गोष्टी आहेत: लेजिस्लेचर, एक्झिक्युटिव्ह आणि ज्युडिशरी. याच्या तिन्हींच्या कॉम्बिनेशन मधनं आपलं सरकार काम करत असतं. ठीक आहे, ओके. बघा, लेजिस्लेचर कायदा करण्याचं काम करेल, त्यालाच आपण पार्लियामेंट म्हणतो, संसद म्हणतो. ठीक आहे, संसद एकतर युनिकॅमरल असू शकते. युनिकॅमरल म्हणजे एकगृही, म्हणजे जिथं फक्त वन हाऊस असेल, एकच हाऊस असेल, त्याला एकगृही म्हणतात. पण आपण भारताच्या बाबतीत जर विचार केला तर ती संसद कशी आहे? बाय कॅमरल आहे. बाय कॅमरल लेजिस्लेचर म्हणजे द्विगृही आहे. म्हणजे कशी आहे ती? द्विगृही. आता द्विगृही कशी आहे? तर आपल्या संसदेमध्ये दोन हाऊसेस आहेत, म्हणजे ती बाय कॅमरल आहे. दोन हाऊसेस आहेत. कोणती कोणती? एक म्हणजे लोकसभा, म्हणजे लोकसभा ज्याला आपण लोअर हाऊस असं म्हणतो. लोअर हाऊस किंवा कनिष्ठ सभागृह. कनिष्ठ सभागृह. आणि दुसरं आहे ते म्हणजे राज्यसभा, किंवा ज्याला आपण अप्पर हाऊस असं म्हणतो, वरिष्ठ सभागृह. याचा अर्थ असा आहे, आपलं जे काही लेजिस्लेचर आहे म्हणजे कायदेकारी मंडळ जे कायदा करतं, ज्याला आपण पार्लियामेंट म्हणतो, ते पार्लियामेंट बाय कॅमरल म्हणजे द्विगृह आहे. दोन गृह आहेत त्याला. ठीक आहे, जी कोणती आहेत? एक आहे लोकसभा आणि दुसरी आहे राज्यसभा. म्हणजे लोकसभा आणि राज्यसभेच्या कॉम्बिनेशन मधनं आपण ही जी पार्लियामेंट, एकत्र पार्लियामेंट बनते आणि ती काय काम करते? आपल्या देशासाठी कायदा, म्हणजे कायदा करण्याचं काम हे दोघं काम करतील. ठीक आहे, लोकसभा असेल आणि राज्यसभा असेल. लोकसभेलाच लोअर हाऊस किंवा कनिष्ठ सभागृह या संसदेचं म्हटलं जातं. त्याचबरोबर राज्यसभा किंवा अप्पर हाऊस यालाच या संसदेचं वरिष्ठ सभागृह असं म्हटलं जातं. काय म्हटलं जातं? वरिष्ठ सभागृह. लक्षात ठेवा, ह्या दोन गोष्टी फार महत्वाच्या आहेत. पुढे जर आपण बघितलं, लेजिस्लेचर नंतर महत्वाचा घटक येतो तो म्हणजे एक्झिक्युटिव्ह. एक्झिक्युटिव्ह म्हणजे आपल्याला माहित आहे कार्यकारी मंडळ. ठीक आहे, आता ह्या एक्झिक्युटिव्ह मध्ये सगळ्यात महत्त्वाची दोन गोष्टी येतात एक्झिक्युटिव्ह मध्ये. एक म्हणजे पॉलिटिकल आणि दुसरं म्हणजे ऍडमिनिस्ट्रेटिव्ह. दोन भाग येतात एक्झिक्युटिव्हचे. एक म्हणजे एक्झिक्युटिव्ह कार्य कसं केलं जातं, तर एकतर पॉलिटिकल दृष्ट्या म्हणजे राजकीय दृष्ट्या, आणि दुसरं म्हणजे ऍडमिनिस्ट्रेटिव्ह म्हणजे प्रशासकीय दृष्ट्या. म्हणजे प्रशासकीय दृष्ट्या म्हणजे काय? फॉर एक्झाम्पल IAS अधिकारी. हे सुद्धा लक्षात ठेवायचं, एक्झिक्युटिव्ह कार्यकारी मंडळाचेच एक भाग असतात, पण ते ऍडमिनिस्ट्रेटिव्ह प्रशासकीय काम करतात. ठीक आहे, आणि हे परमनंट असतात, परमनंट ऍडमिनिस्ट्रेटिव्ह. आणि हे जी पॉलिटिकल सिस्टम आहे ती कशी असते? टेम्पररी असते. लक्षात ठेवा, टेम्पररी. म्हणजे उदाहरणार्थ प्रेसिडेंट असतील, याचाच भाग येतात ते, किंवा PM असतील, प्राईम मिनिस्टर असतील, पंतप्रधान असतील, किंवा त्यांचं कॅबिनेट असेल, मंत्रिमंडळ असेल. दिस इज अ पार्ट ऑफ पॉलिटिकल सिस्टम.
म्हणजे आपलं एक्झिक्युटिव्ह कार्य करण्याचं काम दोन ऑर्गनच्या हातात असतं, एक पॉलिटिकल म्हणजे राजकीय आणि दुसरं म्हणजे ऍडमिनिस्ट्रेटिव्ह म्हणजे प्रशासकीय. ठीक आहे. त्याच्यानंतर सगळ्यात महत्वाचा जो घटक असतो आणखीन एक तिसरा, तो म्हणजे ज्युडिशियरी किंवा ज्याला आपण न्यायमंडळ म्हणतो. मला वाटतं ह्या दोन गोष्टी आपल्याला क्लिअरली समजत असतील. ओके, आपण परत ह्या गोष्टी सर्वच्या सर्व एकमेकाला कनेक्टिव्ह करून पाहणार आहोत. ओके, पुढचं महत्वाचं ऑर्गन्स आहे गव्हर्नमेंटचं, ते म्हणजे कोणतं? ज्युडिशियरी म्हणजे न्यायमंडळ. आता जर न्यायमंडळाचा जर विचार केला तर न्यायमंडळामध्ये काय काय असतं? एक असतं ते म्हणजे सर्वात टॉपला सुप्रीम कोर्ट. ओके, म्हणजे सर्वोच्च न्यायालय. त्या सर्वोच्च न्यायालयाच्या खाली असतं हायकोर्ट म्हणजे उच्च न्यायालय. याची सर्व माहिती आपण त्या त्या चॅप्टर मध्ये पाहणार आहोत ज्युडिशियरी मध्ये. आणि हायकोर्टच्या जर खाली विचार कराल तर बेसिकली दोन टाईपचे हे असतात त्याच्या खाली. एक म्हणजे मेट्रोपॉलिटन कोर्ट्स म्हणजे महानगर न्यायालय, मेट्रोपॉलिटन कोर्ट्स, आणि दुसरा असतात ते म्हणजे डिस्ट्रिक्ट अँड सेशन कोर्ट. म्हणजे काय? मेट्रोपॉलिटन कोर्ट्स म्हणजे महानगर न्यायालय आणि डिस्ट्रिक्ट अँड सेशन कोर्ट्स म्हणजे जिल्हा दिवाणी, बरोबर आहे ना? जिल्हा सत्र न्यायालय, जिल्हा सत्र न्यायालय. ओके, आणि ह्याच्या अंतर्गत असतात सिव्हिल. ओके, सिव्हिल साठी म्हणजे दिवाणी याच्यासाठी, आणि क्रिमिनल म्हणजे फौजदारीसाठी. सेम इथं अशीच गोष्ट असते सिव्हिल साठी आणि क्रिमिनल साठी. आता लक्षात ठेवा, मी सगळ्यात महत्त्वाची गोष्ट सांगतोय. 3 अंग आहेत गव्हर्नमेंटची, याच्या आधारावर आपलं गव्हर्नमेंट काम करत असतं. एक्झिक्युटिव्ह, लेजिस्लेचर, एक्झिक्युटिव्ह आणि ज्युडिशियरी. ओके, त्यानंतर आता आपण सगळ्यात महत्त्वाचा आणखीन एक वेगळा महत्त्वाचा पॉइंट, ज्याच्यावर UPSC सारख्या एक्झाम मध्ये डायरेक्टली क्वेश्चन असतो. त्याचबरोबर आपल्याला सर्वांना माहित असेल यावर ऑब्जेक्टिव्ह क्वेश्चन्स सुद्धा तयार केले जात आहेत. आता सध्या जो पॅटर्न बदलत आहे ह्या दोन्ही परीक्षांचा, MPSC असेल तसेच UPSC, तो पॅटर्न असा होत आहे की तुम्ही एखादं पुस्तक किती म्हणजे त्याला रट्टा किती मारताय त्यापेक्षा त्याला किती समजावून घेताय याकडे जास्त आता लक्ष देत आहेत. आणि त्यामुळं ह्या गोष्टी आता आपल्याला समजावून घेणं फार गरजेचं आहे. ठीक आहे. ओके, लक्षात ठेवा. आता पुढचा जो महत्त्वाचा पॉइंट मी सांगणार आहे त्याचं नाव आहे संविधानवाद, किंवा त्याला आपण म्हणतो तो कॉन्स्टिट्युशनलिझम. कॉन्स्टिट्युशनलिझम. आता कॉन्स्टिट्युशनलिझम म्हणजे काय बघा. पुढचा महत्त्वाचा पॉइंट आहे तो म्हणजे कॉन्स्टिट्युशनलिझम. ठीक आहे, कॉन्स्टिट्युशनलिझम म्हणजे संविधानवाद. संविधानवाद. ठीक आहे, संविधानवाद. आता हे ज्यावेळी एखाद्या ह्याच्यामध्ये इझम असे येत असतं शेवटी, इज्म. ठीक आहे, ह्याचा अर्थ असतो, इझम ज्यावेळी शेवटी येत असतं ना, ह्याचा अर्थ असतो ती काहीतरी एक आयडियोलॉजी असते. आयडियोलॉजी म्हणजे विचारसरणी असते. लक्षात ठेवा, विचारसरणी असते ज्यावेळी शेवटी हे इज्म असं येत असतं त्यावेळेला. ओके, याचा अर्थ काय? आपल्या ह्या कॉन्स्टिट्युशनलिझम ही सुद्धा काय एक विचारसरणी आहे, म्हणजे एक आयडियोलॉजी आहे.
आता उदाहरणच द्यायचं झालं तर याच्यामध्ये नेमकी काय आयडियोलॉजी आहे एका याच्यामध्ये सांगायचं झालं तर याच्यामध्ये महत्वाची जी आयडियोलॉजी आहे ती म्हणजे रूल ऑफ लॉ. रूल ऑफ लॉ म्हणजे कायद्याचे राज्य. कॉन्स्टिट्युशनलिझम म्हणजे काय तर कायद्याचं राज्य. एका शब्दात जर सांगायचं झालं तर कॉन्स्टिट्युशनलिझम म्हणजे काय कायद्याचं राज्य. लक्षात ठेवा, सगळ्यात महत्वाची गोष्ट आहे. ठीक आहे. आता मला जरा सांगा, जर का एखाद्या रूलर्सकडे म्हणजे राज्य समजूया, रूलर्स म्हणजे राज्य. ठीक आहे, राज्य आहे, स्टेट आहे, त्याला चालवणारे रूलर्स आहेत. ओके. आता जर यांच्याकडे आपण अनरेस्ट्रिक्टेड अनचेक म्हणजे काय अनिर्बंध अशी पॉवर दिली, कोणाकडे या रूलर्सकडे अनरेस्ट्रिक्टेड पॉवर्स दिल्या. ओके, कोणाकडे रूलर्सकडे दिलेल्या आहेत. जर या पॉवर्स त्यांच्याकडे आपण अनरेस्ट्रिक्टेड पद्धतीने दिल्या ह्या रूलर्सकडे, तर हे काय करतील हो तर त्या पॉवरचा म्हणजे त्या दिलेल्या शक्तीचा वापर अनियंत्रितपणे करतील. म्हणजे आर्बिट्ररीली म्हणजे अनियंत्रितपणे त्याचा वापर करतील त्या पॉवर्सचा. आर्बिट्ररीली. ठीक आहे. मग जर का हे रूलर्स अनरिस्ट्रिक्ट त्यांच्याकडे पॉवर दिली तर ते अनियंत्रितपणे काम करणार. म्हणून त्यासाठी हे जे आपलं जे कॉन्स्टिट्यूशन आहे, हे कॉन्स्टिट्यूशन इथं जिथं रूलर्स अनरिस्ट्रिक्टेड काम करू शकले असते तिथे हे कॉन्स्टिट्यूशन नेमकं काय काम करतं तर ते एक डिफेन्स मेकॅनिझम म्हणजे एक संरक्षण यंत्रणेसारखं काम करतं. बरोबर आहे का. का झालं बघा, मी काय सांगायला लागलोय, एखादं राज्य आहे, स्टेट आहे, तिथले जे रूलर्स आहेत ते त्यांच्याकडे जर अनरिस्ट्रिक्टेड पॉवर्स असत्या म्हणजे अनियंत्रित सत्ता असती त्यांच्याकडे, तर ते अनियंत्रितपणे काम करणार, अनिर्बंध कसाही काम करणार. मग अशा वेळेला तिथं कॉन्स्टिट्यूशन नेमकं काय काम करतं म्हणजे संविधान नेमकं काय काम करतं तर ते संविधान डिफेन्स मेकॅनिझम सारखं काय काम करत असतं. कशाचं डिफेन्स मेकॅनिझम. म्हणजे काय संरक्षक भिंतीसारखं काम करतं. म्हणजे ते असं होऊ देत नाही, अनियंत्रितपणे काम करू देत नाही. लक्षात ठेवा. कारण का ते कोणाच्या वरती असतं कॉन्स्टिट्यूशन ओव्हर अँड अबाव स्टेट. स्टेटच्या वरती कोण आहे कॉन्स्टिट्यूशन आहे. लक्षात ठेवायचं. आणि त्यामुळं हे जे स्टेट रूलर्स आहेत ते अनियंत्रितपणे काम करणार नाही. आणि अशी अरेंजमेंट ज्या देशामध्ये असते जिथं कॉन्स्टिट्यूशन आहे, सगळीकडे कॉन्स्टिट्यूशन असतं. ठीक आहे, मी पहिल्यांदाच सांगितलेलं आहे प्रत्येक देशामध्ये कॉन्स्टिट्यूशन आहे, पण अशी अरेंजमेंट जिथं कॉन्स्टिट्यूशन हे ओव्हर अँड अबाव कुणाच्या पॉवरपेक्षा असेल स्टेटच्या पॉवरपेक्षा असेल, आणि हे जे राज्य आहे हे स्टेट आहे हे कॉन्स्टिट्यूशन नुसार काम करत असेल. बघा मी काय सांगायला लागलोय ते, अशी अरेंजमेंट ज्या देशामध्ये असेल जिथं कॉन्स्टिट्यूशनची पॉवर जास्त असेल कुणापेक्षा राज्य आणि स्टेटपेक्षा रूलर्सपेक्षा, किंवा जिथं हे राज्य स्टेट हे रूलर्स आहेत ते कुणाच्या आधारावर काम करत असतील कॉन्स्टिट्यूशनच्या आधारावर काम करत असतील, ते अनियंत्रित पॉवर म्हणजे अनियंत्रित आर्बिट्ररीली आपली जी पॉवर आहे ते वापरत नसतील, कॉन्स्टिट्यूशन नुसार काम करत असतील, ते त्या कॉन्स्टिट्यूशनच्या ज्युरिडिक्शन मध्ये म्हणजे अधिकार क्षेत्रामध्ये राहत असतील. बरोबर आहे का. तर त्याला आपण काय म्हणू शकतो कॉन्स्टिट्यूशनलिझम असं म्हणू शकतो. लक्षात ठेवा का. बघा ही एक महत्वाची कन्सेप्ट आहे. जिथं मी काय म्हणतोय तुम्हाला समजलं का. बघा जिथं स्टेट किंवा तिथले रूलर्स हे रूलर्स कॉन्स्टिट्यूशन नुसार काम करत असतील वागत असतील तर त्याला म्हणायचं कॉन्स्टिट्यूशनलिझम, संविधानवाद. म्हणजे त्या देशामध्ये कॉन्स्टिट्यूशनलिझम आहे, ही एक विचारसरणी आहे, ही एक आयडियोलॉजी आहे. म्हणजेच याचा अर्थ असं तुम्ही जर म्हणायला गेला तर बघा आपल्याला माहित आहे, आपण एक लाईन मारूया अशी. ठीक आहे, समजा इकडे 0 आहे आणि इथं कुठेतरी 100% 100 कडे आहे. ठीक आहे,
प्रत्येक देशामध्ये काय आहे? कॉन्स्टिट्यूशन आहे, बरोबर आहे की नाही? प्रत्येक देशामध्ये कॉन्स्टिट्यूशन आहे. आता इथं 0 आहे, 1 आहे, कुठेतरी 10 असेल, इथं कुठेतरी 20 असेल, इथं कुठेतरी 40, 50 असं वाढत जाईल. ठीक आहे, इथं कुठेतरी 70, 80 असेल. आता जरा बघा, उत्तर कोरियासारखा जो देश आहे तो इथं कुठेतरी 10च्या दरम्यान असेल, उत्तर कोरिया. कारण का? त्याची एक नंबर दिला आपण त्याला 10, म्हणजे तिथं कॉन्स्टिट्यूशनलिझम अत्यंत कमी आहे. म्हणजे तिथं सुद्धा कॉन्स्टिट्यूशन आहे, पण तिथला जो राजा, तिथला जो रूलर आहे तो त्या संविधानानुसार वागतो का? तर नाही वागत. म्हणून तिथं कॉन्स्टिट्यूशनलिझम लो आहे. म्हणजे शून्यच असेल असं नसतं, कुठं कमी आहे. ठीक आहे. आणि भारतासारख्या देशामध्ये आपण काय म्हणूया, इथं भारत ठेवूया, अमेरिका ठेवूया, इतर देश ठेवूया, जे कॉन्स्टिट्यूशन नुसार वागत असतील, म्हणजे जिथं संविधानवाद जास्त आहे. 100% कुठं असत नाही, लक्षात ठेवा. आणि 0% कुठं असत नाही, आधीमध्ये. ओके, लक्षात ठेवा, हे सगळ्यात महत्वाची गोष्ट आहे. ठीक आहे. आता आणखीन एक गोष्ट महत्वाची बघा, ह्यामध्ये मला वाटतं ही कन्सेप्ट समजलेली असेल सर्वांना. आणखीन एक महत्वाची गोष्ट आहे, हे जे कॉन्स्टिट्यूशनलिझम म्हणजे संविधानवाद, ह्याचे जर प्रिन्सिपल्स म्हणाल तर 2 प्रिन्सिपल्सवर एक काम करतं. ओके, एक तर रूल ऑफ लॉ. रूल ऑफ लॉ म्हणजे काय? कायद्याचं राज्य. कायदा म्हणेल तसं, कायद्याचे राज्य. इथं कायद्याचेच राज्य झालं ना, कायद्याचे राज्य, त्या कॉन्स्टिट्यूशनचं राज्य झालं ना, त्याच्या आधारावरती स्टेट काम करतं, म्हणजे कायद्याचं राज्य. बरं, कायद्याचं राज्य जर हवं असेल, रूल ऑफ लॉ जर त्या एखाद्या देशामध्ये जर द्यायचा असेल, तर सगळ्यात महत्वाची गोष्ट असते ती म्हणजे लिमिटेड गव्हर्नमेंट. बघा, हे 2 प्रिन्सिपल फार महत्वाचे आहेत. म्हणजे मला एखाद्या देशामध्ये रूल ऑफ लॉ, कायद्याचं राज्य आणायचं असेल तर मला काय करावं लागेल? लिमिटेड गव्हर्नमेंट करावं लागेल. म्हणजे काय? मर्यादित करावं लागेल त्याला. हे जरा समजते का बघा. ओके, आता एखाद्या राज्याला मी लिमिटेड कसं करू शकतो? तर लिमिटेड गव्हर्नमेंट करण्यासाठी फंडामेंटल राईट्स दिलेत बघा, मूलभूत हक्क दिलेत बघा. दिलेत काय संविधानामध्ये मूलभूत हक्क? ते मूलभूत हक्क त्या गव्हर्नमेंटला काय करतात? लिमिटेड करतात. हा, तिथंच राहायचंय तुम्ही, ते हे करायचं नाही. याचा अर्थ गव्हर्नमेंट लिमिटेड राहणार आहे फंडामेंटल राईट्समुळं, त्या संविधानामुळं, संविधानातल्या फंडामेंटल राईट्समुळं, आणि तिथं मग कशाचं राज्य येणार आहे? कायद्याचं राज्य येणार आहे. हे मला वाटते लक्षात येत असेल आपल्याला. ओके, आणखीन एक बघा, आणखीन एक महत्वाचे एक एक्झाम्पल देतो मी इथं तुम्हाला. समजा एक राक्षस आहे, हा एक राक्षस आहे. ओके, ठीक आहे. आता या राक्षसाकडं एक आपण म्हणूया की सगळा एक देश दिलेला आहे, म्हणजे सगळीच्या सगळी पॉवर कॉन्सन्ट्रेट याच्याकडे झालेली आहे. झाले की नाही? ओके, सगळी पॉवर आता ह्याच्याकडे आहे. तर आता हा सगळी पॉवर ह्याच्याकडे आहे म्हटल्यानंतर हा म्हणेल तसं काम करणार एकटाच आहे ना आता इथं, बरोबर आहे की नाही? एकट्याकडे हे दिलेले आहे. मग ही आता मग काय केलं बघा, जरासं बघा. आता एकट्याकडे जर पॉवर दिली तर तो हा अनियंत्रितपणे काम करणार. संविधानवाद म्हणजे कॉन्स्टिट्यूशनलिझम त्या देशामध्ये फॉलो होणार नाही, किंवा रूल ऑफ लॉ तिथे येणार नाही. ओके, मग काय केलेलं आहे आपल्या संविधानानं? असं होऊ नये म्हणून, पॉवर एकाकडे कॉन्सन्ट्रेट होऊ नये म्हणून, म्हणूनच एक काम केलेलं आहे, डिव्हिजन ऑफ पॉवर्स. डिव्हिजन ऑफ पॉवर्स म्हणजे एकट्याकडे पॉवर न देता, एकाच्या हातात पॉवर न देता, त्या पॉवरला काय केलं? डिवाइड केलं, डिव्हिजन केलं. लक्षात ठेवा. म्हणजे कशा कशामध्ये डिव्हिजन केलं आपण पाहिलेलं आहे. लेजिस्लेचर, एक्झिक्युटिव्ह आणि ज्युडिशियरी. कारण ही तिन्ही कामं जर एकट्याच्या हातात दिली असती तर हा एकदम पॉवरफुल एंटिटी झाला असता, पॉवरफुल, व्हेरी पॉवरफुल झाला असता. आणि पॉवरफुल झाल्यामुळं तिथं संविधानवाद फॉलो कदाचित झाला नसता. कारण की उत्तर कोरियाचं लक्ष तुम्ही हे करा, ह्या तिन्ही गोष्टी कशा आहेत? एकाच्या हातात आहेत. संविधानवाद फॉलो झालाय का? रूल ऑफ लॉ तिथं आलेला आहे का? नाही. म्हणून आपल्या संविधानानं काय केलेलं आहे? जी पॉवर आहे त्याला डिवाइड केलेलं आहे 3 ऑर्गन्स मध्ये. लक्षात ठेवा, हे फार महत्वाचं आहे. ओके, आता आपल्याला आणखीन एक गोष्ट माहितच आहे,
पूर्वी जर विचार केला आपण, बघा मी संविधानवाद याच कन्सेप्टमध्ये सांगायला लागलो, ह्या गोष्टी सर्व तुम्ही कन्सेप्च्युअली फक्त लक्ष द्या, लक्षात ठेवा, ह्या महत्वाच्या गोष्टी आहेत आणि ज्यांना आवश्यक असतील त्यांच्यासाठी नोट्स सुद्धा प्रोव्हाइड केल्या जातील, ओके, आमच्या टेलिग्राम चॅनेलवर. बघा पूर्वी आपण जर का अर्ली म्हणजे जुन्या काळी जर विचार केला तर काय असायचं, मग आत्ता कॉन्स्टिट्युशनलिझमची कन्सेप्ट आणि आत्ता कॉन्स्टिट्युशनलिझम आहे आपल्या भारतामध्ये, ओके, किंवा कॉन्स्टिट्युशनलिझमची कन्सेप्ट आत्ता आहे. मग पूर्वीची कंडिशन काय होती कॉन्स्टिट्युशनलिझम बाबतची? पूर्वी कॉन्स्टिट्युशनलिझम होतं का? पूर्वी संविधानवाद होता का? आता बघा पूर्वी काय असायचं, डिवाइन राईट्स ऑफ किंग्स. डिवाइन राईट्स ऑफ किंग्स म्हणजे काय? राजाचे दैवी हक्क, राजाकडेच ते सगळे हक्क असायचे बघा. म्हणजे मग कॉन्स्टिट्युशनलिझम असेल का हो? नाही ना. ओके, म्हणजे पूर्वी काय होतं, डिवाइन राईट्स ऑफ किंग, राजाचे दैवी हक्क, ठीक आहे. म्हणजे पॉवर सगळी इकडे आता कॉन्सन्ट्रेट होते. आणि मॉडर्न टाइमचा जर विचार केला तुम्ही, आत्ताच्या काळाचा जर विचार केला मॉडर्न टाइम मध्ये, तर हीच गोष्ट आता चेंज झाली आणि काय राहिलं, नॅचरल राईट्स ऑफ मॅन. नॅचरल राईट्स ऑफ मॅन म्हणजे काय, मानवाचे नैसर्गिक हक्क. म्हणजे या आता ह्याच्याकडे आता राईट्स दिले नाही सगळे किंग्सकडे, राजाकडे, राजाचे दैवी हक्क, तुझ्याकडेच तू हक्क नाही. नाही, आता नाही, आता चेंज झालं. आता म्हटलं नॅचरल राईट्स ऑफ मॅन म्हणजे मानवाचे काही नैसर्गिक हक्क आहेत, सगळ्यांचे हक्क आहेत ते, असं सांगितलं, ठीक आहे. आणि जनरली आता जर बघाल तर हे जे काही किंग्स म्हणजे हे जे होते, हे आता काय म्हणलेले आहेत, बिकम अ पब्लिक सर्वंट. हेच आता पब्लिक सर्वंट आहेत, लक्षात ठेवा. पब्लिक सर्वंट म्हणजे काय, IAS UP म्हणजे समजलं ना, किंवा राज्यसेवेतनं जाणारी, म्हणजे सर्वंट, जे सर्वंट ऍज अ सर्वंट म्हणून काम करतात ते. आणि जे काही लोक आहेत ते आता मास्टर झालेले आहेत. हे लक्षात ठेवा. मी काय म्हणतोय समजलं का? बघा जुन्या काळी संविधान होता का, तर त्यावेळी काय असायचं, डिवाइन राईट्स ऑफ किंग म्हणजे सगळं राजाचं दैवी हक्क, राजाकडे सर्व काही, ठीक आहे. आता ते चेंज झालं, ते आलं नॅचरल राईट्स ऑफ मॅन मध्ये, ठीक आहे, माणसाचं नैसर्गिक हक्क. आता हे जे किंग्स आहेत हेच आता आपण काय म्हणूया, हीच जी एक, ठीक आहे, म्हणजे चालवणारी, राज्य चालवणारी जर मेन गोष्ट सर्वंट आले, सर्वंट मग UPSC मधून नाही तर दोन्ही बाजूने म्हणणार आहे आपण, बघणार आहे ही गोष्ट. त्याचबरोबर नॅचरल राईट्स ऑफ मॅन, ते आता कोण झालेत, मॅन, लोक कोण झालेले आहेत, आता मास्टर झालेले आहेत. बघा आपण एक बेसिक महत्वाच्या गोष्टी बघायचा प्रयत्न करत आहोत. आता एखाद्या देशामध्ये जर संविधानवाद म्हणजे कॉन्स्टिट्युशनलिझम यायचा असेल, ओके, कॉन्स्टिट्युशनलिझम म्हणजे काय सांगितलेलं आहे आपण, रूल ऑफ लॉ म्हणजे कायद्याचं राज्य यायचं असेल, किंवा काही प्रिन्सिपल महत्वाचे आहेत. काय काय प्रिन्सिपल्स महत्वाचे आहेत असं आपण कधी म्हणू शकतो की एखाद्या देशामध्ये कॉन्स्टिट्युशनलिझम किंवा संविधानवाद आहे असं आपण कधी म्हणू शकतो, ठीक आहे, किंवा कधी इन्श्युअर करू शकतो की हा या देशामध्ये संविधानवाद आहे, कधी कधी म्हणू शकतो. तर एक महत्वाचं म्हणजे बघा, मी काय पॉइंट महत्वाचा काय आहे, प्रोव्हिजन विच कॉन्स्टिट्युशनलिझम इज इन्श्युअर्स. अशा कुठल्या प्रोव्हिजन्स आहेत ज्या प्रोव्हिजन्सच्या माध्यमातून आपण असं म्हणू शकतो की तिथं कॉन्स्टिट्युशनलिझम इन्श्युअरली आहे, ठीक आहे, ओके. द प्रोव्हिजन्स which constitutionalism ensure, okay, ensure is ensure, okay. महत्वाची पहिली गोष्ट काय काय पाहिजे जर का संविधान पाहिजे असेल, संविधानवाद पाहिजे असला तर एक महत्वाची गोष्ट, डेमोक्रॅटिकली फॉर्म कॉन्स्टिट्यूशन. तिथलं जे कॉन्स्टिट्यूशन आहे, तिथलं जे संविधान आहे ते लोकशाही पद्धतीने तयार झालेलं पाहिजे, म्हणजे डेमोक्रॅटिकली फॉर्म झालं पाहिजे, ओके. द डेमोक्रॅटिकली फॉर्म कॉन्स्टिट्यूशन, हा, लोकशाही पद्धतीने तयार झालेलं संविधान.
पहिली महत्वाची गोष्ट आहे. असं जर असेल म्हणजे तिथं जर लोकशाही पद्धतीनं संविधान तयार झालं असेल तर आपण असं म्हणू शकतो तिथं कॉन्स्टिट्युशनलिझम काय असू शकतं. लक्षात आलं का बघा. एकट्याच कुठल्या तरी व्यक्तीनं तयार केलेलं असेल तर म्हणजे एका राजानं, तर तो फंडामेंटल राईट्स असतील ह्या गोष्टी देणार नाही ना संविधानामध्ये, बरोबर आहे का नाही. जर त्या गोष्टी नसतील तर याचा अर्थ लक्षात ठेवायचं तिथं रूल ऑफ लॉ नसेल. लक्षात आलं का. ओके. दुसरी महत्वाची गोष्ट आताच बघितलेली आहे, सेपरेशन ऑफ पॉवर्स. सेपरेशन ऑफ पॉवर्स म्हणजे शक्तींचे विभाजन, सेपरेशन पॉवर्स. आता मग बघितलं ना आपण, एक्झिक्युटिव्ह आहे, लेजिस्लेचर आहे, ज्युडिशरी आहे, पॉवर्स काय झालेले आहेत, सेपरेट केलेले आहेत. पॉवर्स सेपरेट का केलेले आहेत, बरोबर का. पॉवर सेपरेट का केलेले आहेत आपण, सेपरेशन ऑफ पॉवर्स कॉन्स्टिट्युशनलिझम साठी ना, रूल ऑफ लॉ साठी ना. लक्षात ठेवा ही फार महत्वाची आहे. त्यानंतर रूल ऑफ लॉ ही तर महत्वाची हे आहेच त्याच्यामध्ये. तिसरी गोष्ट, तिथं जर रूल ऑफ लॉ असेल तर आपण असं काय म्हणू शकतो, तिथं संविधानवाद आहे. पुढं सगळ्यात महत्वाचा पॉइंट याच्यातला आहे तो म्हणजे जर का तिथं संविधानवाद एखाद्या देशामध्ये टिकवायचा असेल, इन्शुअरली पाहिजे असेल, तर सगळ्यात महत्वाची गोष्ट माहित पाहिजे असते तिथली ती म्हणजे इंडिपेंडंट ऑफ ज्युडिशरी, म्हणजे न्याय व्यवस्थेचं स्वातंत्र्य. न्याय व्यवस्थेचं जिथं स्वातंत्र्य आहे तिथं संविधानवाद हा काय असतोच. लक्षात ठेवा मी काय म्हणते, समजलं ना. इंडिपेंडंट ऑफ ज्युडिशियरी म्हणजे न्याय व्यवस्थेचे स्वातंत्र्य. न्याय व्यवस्थेचे स्वातंत्र्य जिथं न्याय व्यवस्थेचं स्वातंत्र्य आहे, इंडिपेंडंट ऑफ ज्युडिशरी आहे, तिथं लक्षात ठेवायचं संविधानवाद हा असतोच. म्हणजे एखाद्या देशामध्ये जर का न्याय व्यवस्थेचं स्वातंत्र्य ठेवलेलं आहे तर तिथं संविधानवाद असण्याची मॅक्झिमम शक्यता आहे. आता हे झालं इन जनरल झालं की ह्या काही गोष्टी पाहिजेत ज्याच्यामुळे संविधानवाद आपला राहू शकतो. मग कॉन्स्टिट्युशनलिझम इन इंडिया, भारतामध्ये नेमका कॉन्स्टिट्युशनलिझम किंवा संविधानवाद राखण्याचा, इन्शुअर करण्याचा कशा पद्धतीने प्रयत्न केला आहे ते बघणे. काही महत्वाच्या गोष्टी आपल्या संविधानातल्या आहेत. ही संविधानातल्या आपल्या लक्षात ठेवायची काही वैशिष्ट्य सुद्धा आहेत. लक्षात आलं का बघा. कारण की ह्यांच्याच आधारावर आपण कॉन्स्टिट्युशनलिझम काय केलेलं आहे, अचीव केलेला आहे, संविधानवाद ठेवलेला आहे आपल्याकडे. ठीक आहे. पण तरी सुद्धा तो 100% आहे का, नाही. म्हणजे जे स्टेट आहे ते पूर्णपणे कॉन्स्टिट्यूशनच्या आधारावर चालतं का, तर ते असं कधीच होऊ शकत नाही. पण अशा काही प्रोव्हिजन्स आपल्या कॉन्स्टिट्यूशन मध्ये दिलेले आहेत की ज्यामुळे आपल्या देशामध्ये कॉन्स्टिट्युशनलिझम म्हणजे संविधानवाद ही आहे कन्सेप्ट. ठीक आहे. ओके. बघा मी काय म्हणतोय, महत्वाचा पॉइंट आहे, कॉन्स्टिट्युशनलिझम इन इंडिया, भारतामधला संविधानवाद नेमका कोणत्या कोणत्या प्रिन्सिपल्स मुळे आहे. असं काय आपल्या संविधानात दिलंय की आपण असं म्हणू शकतो की भारतामध्ये संविधानवाद आहे किंवा ही कन्सेप्ट आहे. आपले जे राज्यकर्ते आहेत, आपलं जे स्टेट आहे ते संविधानानुसार काम करतं. एक महत्वाची गोष्ट आहे आपल्या संविधानातली ते म्हणजे रिटन कॉन्स्टिट्यूशन. आपलं जे कॉन्स्टिट्यूशन आहे हे कसं आहे, रिटन म्हणजे लिखित राज्यघटना आहे आपली. हे आपण पाहणार आहे लिखित राज्यघटना म्हणजे नेमकं काय, किंवा लिखित राज्यघटना आणि अलिखित राज्यघटना याच्यातला नेमका फरक काय आहे, ह्या सर्व गोष्टी आपण हळूहळू पाहत जाणार आहोत. ठीक आहे. ह्या प्रत्येक पॉइंटचा अर्थ पाहणार आहोत, जे इथं पॉइंट देणार आहे आपण ते. पुढं रिस्पॉन्सिबल गव्हर्नमेंट, पुढचा महत्वाचा, अत्यंत महत्वाचा पॉइंट, सारखा प्रश्न याच्यावर असतो, लक्षात ठेवा. रिस्पॉन्सिबल गव्हर्नमेंट काय आहे तो, रिस्पॉन्सिबल गव्हर्नमेंट. ओके. म्हणजे जबाबदार शासन, जबाबदार शासन असं आपण म्हणतो. जबाबदार शासन, जबाबदार सरकार, याचा अर्थ काय जबाबदार शासन हे आपण पाहणार आहोत. ठीक आहे. पुढं तिसरी महत्वाची गोष्ट आहे, आपल्या भारताच्या संविधानामध्ये किंवा भारतामध्ये हे आहे म्हणून भारतामध्ये संविधानवाद आहे, लक्षात ठेवायचं. हे महत्वाचे पॉइंट्स आहेत. पुढचे पार्लियामेंटरी डेमोक्रेसी. पार्लियामेंटरी डेमोक्रेसी, पार्लियामेंटरी डेमोक्रेसी म्हणजे काय, संसदीय लोकशाही. याचा अर्थ काय आपण पाहणार आहोत. ठीक आहे. संसदीय लोकशाही, या प्रत्येक पॉइंटचा अर्थ तुम्हाला समजेल. म्हणजे हा जो चॅप्टर आहे याला कदाचित आपल्याला 2 ते 3 लेक्चर्स द्यावे लागतील. ह्यानंतर आपल्याला ह्या गोष्टी सर्व क्लिअर होऊन जातील. ओके. पुढं
चौथी महत्वाची गोष्ट रूल ऑफ लॉ. रूल ऑफ लॉ म्हणजे कायद्याचे राज्य. हे आपल्या भारतामध्ये आहे, आपल्या संविधानामध्ये ते दिलेलं आहे, लक्षात ठेवा. पुढं आणखीन एक महत्वाची आपल्या संविधानानं गोष्ट दिलेली आहे ती म्हणजे फंडामेंटल राईट्स. हे खरं तर आपल्या संविधानाचे काय आहे तुम्हाला समजत असेल, काय आहे ते वैशिष्ट्य सुद्धा आहे. ठीक आहे, फंडामेंटल राईट्स. ओके, म्हणजे मूलभूत हक्क आपल्या संविधानात आहेत. पुढं सेपरेशन ऑफ पॉवर्स आहे का नाही भारतामध्ये? सेपरेशन ऑफ पॉवर्स आहे ना. एक्झिक्युटिव्ह आहे, लेजिस्लेचर आहे, एक्झिक्युटिव्ह आहे, ज्युडिशरी आहे आणि चेक अँड बॅलन्स, एकमेकाला चेक बॅलन्सेस ते काय आहे सांगण्यात आहोत आपण. त्यानंतर बघा 6वा महत्वाचा पॉइंट म्हणजे काय, सेपरेशन ऑफ पॉवर्स. आपण सेपरेशन ऑफ पॉवर्स कशी होते ते पाहिलेलं आहे. 7वा महत्वाचा पॉइंट फ्लेक्झिबिलिटी ऑफ कॉन्स्टिट्यूशन. म्हणजे एकदा कॉन्स्टिट्यूशन तयार झालं आणि ते बदलूच शकत नाही आपण, तर संविधान आणि एखादी गोष्ट अशी आहे की जी बदलण्याची गरज आहे, जिथनं ज्यामुळे रूल ऑफ लॉ कायद्याचं राज्य किंवा काही गोष्टींना अडचण निर्माण होत असेल तर त्याला बदलायला पाहिजे. आणि जर संविधान जर कठोर असेल एकदम तर तिथं अडचण येऊ शकते. लक्षात आलं का? बघा, म्हणजे आपल्या संविधानातलं ते एक महत्वाची गोष्ट आहे, आपलं कॉन्स्टिट्यूशन थोडंफार कसं आहे, फ्लेक्झिबल आहे. फ्लेक्झिबल ऑफ कॉन्स्टिट्यूशन अँड इट्स बेसिक स्ट्रक्चर. पण फ्लेक्झिबल जरी असेल तरी बेसिक स्ट्रक्चर, मूळ संरचना मात्र आपण काय करू शकत नाही, बदलू शकत नाही. याचा अर्थ काय आपण पुढे पुढे बघणार आहोत. ठीक आहे, फ्लेक्झिबिलिटी ऑफ कॉन्स्टिट्यूशन म्हणजे आपलं संविधान आपण फ्लेक्झिबल आहे, लवचिक आहे, त्याला आपण बदलू शकतो, त्याच्यात आपण दुरुस्ती करू शकतो, नो प्रॉब्लेम. पण सगळ्यात महत्वाची गोष्ट अँड इट्स बेसिक स्ट्रक्चर. ही महत्वाचा पॉइंट काय आहे आपण पुढे बघणार आहोत. अँड इट्स बेसिक स्ट्रक्चर. अँड इट्स बेसिक स्ट्रक्चर म्हणजे काय, मूळ संरचना. म्हणजे आपल्या संविधानाला आपण फ्लेक्झिबल आहे, लवचिक आहे, बदलू शकतो, अमेंडेड करू शकतो, पण त्याचं जे बेसिक स्ट्रक्चर आहे, मूळ संरचना आहे, ती मात्र बदलू शकत नाही. म्हणजे एका बाजूने फ्लेक्झिबल पण आहे पण दुसऱ्या बाजूने मूळ संरचना मात्र बदलायची नाही. हे काय आहे कन्सेप्ट आपण बघणार आहोत पुढील चॅप्टर्स मध्ये. ठीक आहे, किंवा हळूहळू पाहणार आहोत. आणखीन महत्वाचा पॉइंट आहे तो म्हणजे भारतामध्ये बघा 8वा पॉइंट मी इथं लिहितोय. ठीक आहे, अ फेडरल फॉर्म ऑफ गव्हर्नमेंट. आपलं जे सरकार आहे ते कसं आहे, संघराज्यीय सरकार आहे. कोणतं सरकार आहे, संघराज्यीय सरकार. लक्षात ठेवा, फेडरल फॉर्म ऑफ गव्हर्नमेंट. फेडरल फॉर्म ऑफ गव्हर्नमेंट. फेडरल फॉर्म ऑफ गव्हर्नमेंट म्हणजे संघराज्यीय सरकार. संघराज्यीय सरकार लक्षात ठेवायचं. आणि 9वा महत्वाचा पॉइंट आहे भारतामध्ये तो म्हणजे इंडिपेंडंट ऑफ ज्युडिशरी अँड ज्युडिशियरी रिव्ह्यू. भारतामध्ये ज्युडिशरी कशी आहे, इंडिपेंडंट आहे. इंडिपेंडंट ज्युडिशरी म्हणजे ज्युडिशरी स्वातंत्र्य आहे आणि त्याचबरोबर ती कशी आहे, आणखीन एक महत्वाचा पॉइंट म्हणजे ज्युडिशियरी रिव्ह्यू. याचा अर्थ काय आपण सांगूया, आपण सांगतोय हळूहळू पॉइंट मध्ये सगळं तुमचं क्लिअर होऊन जाईल. ओके, ज्युडिशियरी रिव्ह्यू म्हणजे न्यायालयाचे स्वातंत्र्य आहे की नाही भारतात, आहे. त्याचबरोबर न्यायालयीन पुनर्विलोकन. ही कन्सेप्ट काय, सगळ्या कन्सेप्ट याच्यातल्या आपल्या क्लिअर होतील. पण भारतामध्ये जो काही संविधानवाद आहे तो संविधानवाद लक्षात ठेवायचं अशा पद्धतीनं काय केला जातो, फॉलो आउट केला जातो. लक्षात ठेवा, भारतामध्ये संविधानवाद अचीव झालेला आहे तो कोणत्या गोष्टींच्यामुळे झालेला आहे तर ह्या, एकतर भारतामध्ये रिटन कॉन्स्टिट्यूशन आहे म्हणजे लिखित राज्यघटना आहे, लिखित संविधान आहे. रिस्पॉन्सिबल गव्हर्नमेंट आहे म्हणजे जबाबदार शासन आहे. पार्लमेंटरी डेमोक्रेसी आहे, संसदीय लोकशाही आहे. बघणार आहे याचा अर्थ काय आहे, पार्लमेंटरी आणि सोशलिस्ट डेमोक्रेसी असते ती भारतामध्ये संसदीय आहे. लक्षात बघणार आहे आपण. त्यानंतर रूल ऑफ लॉ, कायद्याचं राज्य आहे भारतामध्ये. फंडामेंटल राईट्स आहेत, मूलभूत हक्क आहेत. ह्या काही प्रोव्हिजन्स आपल्या किंवा ह्याच्या आधारावर आपला देश चालत असल्यामुळे आपल्यामध्ये लक्षात ठेवा संविधानवाद आहे. ओके, बघा आपण ह्या पॉलिटी मधल्या काही बेसिक कन्सेप्ट पासून स्टार्ट चालू केलेला आहे. ओके, अजून बऱ्याच काही महत्वाच्या बेसिक कन्सेप्ट असतील त्या आपण ह्या ज्या काही लेक्चर सिरीज आहे ते लेक्चर सिरीजच्या माध्यमातून कंप्लीट करू.
तरी जास्तीत जास्त विद्यार्थी असे विद्यार्थी जे इंटिग्रेटेड स्टडी करत असतील, म्हणजे एमपीएससीचा किंवा यूपीएससीचा, किंवा जे विद्यार्थी फक्त यूपीएससीचा स्टडी करत असतील, किंवा जे विद्यार्थी फक्त एमपीएससीचा स्टडी करत असतील, म्हणजे आता ह्या ज्या काही महत्त्वाच्या काही गोष्टी आहेत त्या डायरेक्टली एमपीएससी मध्ये नसतील महत्त्वाच्या, पण जे आपण ही लेक्चर सिरीज चालू ठेवणार आहे त्याच्या माध्यमातून जे काही प्रश्न आजपर्यंत एमपीएससीनं विचारलेले आहेत, म्हणजे कोणत्याही एक्झामसाठी असतो त्यांच्या, ते आणि यूपीएससीनं विचारलेले प्रश्न, हे दोन्हीचं कंबायनेशन करून ते प्रश्न, त्या प्रश्नांतला आलेला कंटेंट तो मॅक्झिमम कव्हर करण्याचा प्रयत्न ह्या लेक्चर सिरीजमधून आम्ही करणार आहोत. तरी आमच्या चॅनलला सबस्क्राईब करा, लाईक करा, त्याचबरोबर शेअर करा. धन्यवाद.